So, good evening, students. Today, we have to discuss the numericals on conical pendulum conditions. Okay. So, see here how to solve this problem. These are the problem which is given in our 12th standard book of physics. तर बघा मुलांनो इथं अ मेरी गो राऊंड एक मेरी गो राऊंड आपल्याला दिलेला आहे इथं. आता मेरी गो राऊंड हा सगळा मी पाहिलेला आहे तेव्हा आपण यात्रेमध्ये जातो. अ मेरी गो राऊंड युजली कन्सिस्ट ऑफ सेंट्रल व्हर्टिकल पिलर. म्हणजे इथे डायग्राम दिली आहे तुम्हाला मेरी गो राऊंडची. हा जो सेंटर मध्ये दिसत आहे हा त्याचा पिलर आहे. दिस इज द पिलर, सेंटर पिलर. ओके. ऍट द टॉप ऑफ इट देर आर हॉरिझॉन्टल रॉड्स. त्याच्या टॉप मध्ये हॉरिझॉन्टल रॉड्स इथं आहे. दीज आर द हॉरिझॉन्टल रॉड्स. ओके. विच कॅन बी रोटेट अबाउट द व्हर्टिकल एक्सिस. आता हे हॉरिझॉन्टल जे रॉड आहे ह्या व्हर्टिकल एक्सिस सोबत इथे फिरत आहे. ओके. At the end of this horizontal rod, there is a vertical rod fitted like a elbow joints. आता या हॉरिझॉन्टल रॉड सोबत हा एक व्हर्टिकल रॉड जो दिसत आहे, दिस इज द व्हर्टिकल रॉड, हा कनेक्टेड केलेला आहे आणि इथे एक एल्बो जॉईंट तयार झालेला आहे. ओके. आपल्या हातामध्ये सुद्धा आपण एल्बो जॉईंट करू शकतो. ओके. ऍट द लोअर एंड ऑफ इच व्हर्टिकल रॉड देर इज अ हॉर्स ऑन विच द रायडर कॅन सीट. येस ऑर नो? येस. म्हणजे त्याचा जो लोअर एंड आहे तिथं ते छोटे छोटे हॉर्स कनेक्ट केलेले आहे. तुम्हाला दिसत आहे मुलांनो. द रायडर कॅन सीट. ओके. हे जे हॉर्स दिसत आहे त्या हॉर्स वरती आपण बसतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे यात्रेमध्ये. ॲज द मेरी गो राऊंड इज सेट इन टू रोटेशन्स, these vertical rods move away from the axle by making some angle with verticals. ओके. ज्यावेळेस इथं सर्क्युलर मोशन होणार तर हे हॉर्स थोडेसे दूर होतात. आपल्याला माहित आहे का बरं दूर जातात? बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स इज ऍक्टिंग ऑन दिस हॉर्स. असे थोडेसे लांब होतात. हे असे लांब होतात, थोडेसे सेंटर पासून दूर जातात. ओके. सो व्हाय इट इज मूव अवे फ्रॉम द सेंटर? बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि त्याला सेंटरमध्ये कुठला फोर्स होतो? सेंट्रिपिटल फोर्स. ओके. मेकिंग सम अँगल विथ वर्टिकल्स. खाली इथे तुम्हाला फिगर दिलेली आहे. द फिगर अबाउ शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ अ मेरी गो राऊंड इन विच इनिशियली वर्टिकल रॉड्स आर इन्क्लाइन विथ अ वर्टिकल ॲट 37 डिग्री. म्हणजे इथं तुम्हाला अँगल दिलेला आहे 37 डिग्री अँगल दिलेला आहे मुलांनो. ओके. वर्टिकल अँगल हा जो इथं दिसत आहे तुम्हाला, हा थिटा अँगल आपल्याला दिलेला आहे इथं. थीटा इज गिवन हाऊ मच? थीटा इज 37 डिग्री. आणि हा अँगल कसा बनलेला आहे? व्हर्टिकल बनलेला आहे. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ मेरी गो राऊंड्स. म्हणजे इथं मुलांना आपल्याला काय काढायची आहे? त्या मेरी गो राऊंडची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. मीन्स वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द एन. इथं तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिलेली आहे किती? पाय. इथं जी आपल्याला 10 ने दिलेला आहे. इथं जी किती दिलेली आहे आपल्याला? पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि साइन 37 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे जी किती आपल्याकडे 0.6 असा गिवन डाटा इथे दिलेला आहे. बरोबर आहे. बघा प्रॉब्लेम परत सांगतो समजून. अ मेरी गो राऊंड युजली कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल व्हर्टिकल पिलर. हा एक पिलर दिलेला आहे सेंट्रल मध्ये. दिस इज द सेंट्रल व्हर्टिकल पिलर्स. ओके. तर मी ते डायग्राम काढतो थोडीशी तुम्हाला समजण्यासाठी. हा असा एक पिलर दिला आहे मुलांना तुम्हाला सेंटर मध्ये. राईट. आता हा पिलर जो दिल्यानंतर तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे at the end of this horizontal rod there is a vertical rod is fitted like a elbow joints. म्हणजे एक हा हॉरिझॉन्टल रॉड दिलेला आहे तुम्हाला. दिस वन इज हॉरिझॉन्टल रॉड. आणि इथे एक एल्बो जॉईंट तयार झालेला आहे. हा झाला तुमचा एक व्हर्टिकल रॉड्स.
सर नो यस. आणि ह्या इथं घोडा दिला आहे तुम्हाला हॉर्स, ह्या घोड्यावरती आपण बसतो. आता बघा ही फिगर मी इथं ड्रॉ करताय मुलांनो. आय ड्रॉ दिस फिगर हिअर वन्स अगेन. परत ड्रॉ करतो. छोटीशी फिगर ड्रॉ करतो तुमचा कन्सेप्ट समजण्यासाठी. पहा आता हा पिलर मी इथं ड्रॉ केला मुलांनो. आय ड्रॉ द पिलर. वन मिनिट. ओके, इथं ड्रॉ करतो मी परत. ठीक आहे, 1 मिनिट गाईज. तुमचं कर्सरमध्ये प्रॉब्लेम येत आहे. नाव आय एम क्लिअर हिअर. तर बघा एक सेंटरमध्ये आपण हा पिलर ड्रॉ केला. आय ड्रॉ दिस पिलर हिअर. हा पिलर ड्रॉ केल्यानंतर मुलांनो याच्या दोन्ही साईडना हा आपल्याला एक हॉरिझॉन्टल रॉड दिलेला आहे. दिस इज द हॉरिझॉन्टल रॉड. हा रॉड मी असा ड्रॉ केला. दिस इज द हॉरिझॉन्टल रॉड इज गिवन. ओके, आणि या हॉरिझॉन्टल रॉडला आहे कसा इन्क्लाइन रॉड अटॅच केलेला आहे इथं. बरोबर आहे. दिस इज द इन्क्लाइन रॉड इज कनेक्टेड. आणि इथं तो हॉर्स ठेवलेला आहे आपण. देर इज अ कनेक्शन ऑफ दिस हॉर्स विल बी देअर्स. हे तुम्हाला दिसत आहे फिगर मध्ये. आता इथं मुलांनो ज्यावेळेस हे हॉर्स फिरेल तर इथं काय फॉर्म होणार, एक सर्क्युलर मोशन तुम्हाला दिसत आहे. इथे एक सर्क्युलर मोशन बनलेलं आहे अशा प्रकारे. देर इज अ सर्क्युलर मोशन विल बी देअर्स. ओके, आणि व्हर्टिकल सोबत हा अँगल आपल्याला इथं दिलेला आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ द व्हर्टिकल अँगल्स. इथे अँगल दिलेला आहे थिटा. थिटा आपल्याला दिलेला आहे इथं मुलांनो 37 डिग्री. ओके, मग आता इथं बघा यू सी हिअर गाईज. याला आपण इथं काही नाव देऊ आपण. सपोज वी गिव्ह द सम नेम्स. हा एक पॉइंट झाला. इथून आपल्याला माहित आहे ही लेंथ कशाची आहे, हॉरिझॉन्टल रॉडची. ते बी शो करत आहे समजा एल एच ने हॉरिझॉन्टल रॉड लेंथ इथपर्यंत. त्याला म्हटलं आपण सपोज पी. आणि हा झाला आपला पॉइंट क्यू. पी क्यू झाला तुमचा हॉरिझॉन्टल रॉड. नंतर याला म्हटलं मी क्यू आर. क्यू आर जो आहे तो तुमचा झाला एक व्हर्टिकल रॉड जो आपल्याला इन्क्लाइन दिलेला आहे. हा मी शो केला मुलांना सपोज एल व्ही ने व्हर्टिकल रॉड. आणि हा अँगल किती दिला आहे आपल्याला इथं थिटा. नंतर इथं सर्कल बनत आहे तुम्हाला माहित आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सर्कल. म्हणजे ह्या सेंटर पासून जर आपण कन्सिडर जर केलं मुलांनो सपोज दिस मच डिस्टन्स, तर ही काय होणार, याची रेडियस होणार. दिस इज द रेडियस. इथपर्यंत जर पूर्ण कन्सिडर केला आपण तर काय होणार, हा डायमीटर. कारण इथं काय फॉर्म झालेला आहे असा सर्कल आपण असं इमॅजिनरी कन्सिडर करत आहे. दिस मच. बरोबर आहे. ही रेडियस आपल्याला दिली आहे इथं गाईज. मग आता इथं बघा हा ट्रायंगल झाला पी क्यू आर. इथं मी नाव दिलं समजा सपोज यस. याला नाव दिलं मी यस या पॉइंटला. आता इथं क्यू आर एक ट्रायंगल बनला क्यू आर यस, ज्यामध्ये आपल्याला थिटा माहित आहे मुलांनो. येस ऑर नो. यस. मग आता बघा इन द प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल लेंथ दिलेली आहे. किती आहे ही 2.1 मीटर. जी इथं लिहितो मी हॉरिझॉन्टल लेंथ इज हाऊ मच इट इज 2.1 मीटर्स. I am write down here the length of the horizontal rod is how much 2.1 मीटर. नंतर त्यांनी डायग्राम मध्ये व्हर्टिकल रॉडची सुद्धा लेंथ दिलेली आहे आपल्याला किती 1.5 मीटर. इथं लिहितो मी एल व्ही.
वर्टिकल रॉड लेंथ 1.5 मीटर गाईज. येस ऑर नो? येस. मग आता आपल्याला इथं रेडियस काढायला लागेल. तर रेडियस काय होणार तुमच्या पाशी बघा आता. व्हॉट इज द रेडियस? इथून ही जी रेडियस आहे पूर्ण, ही रेडियस किती होणार मुलांना बघा. आता इथं आपण हा एक सेंटर झाला आपला. दिस इज द सेंटर पॉइंट्स. या सेंटरला मी समजा नाव दिलं सी. आता रेडियस तुमचे होणार इथं बघा आर बरोबर तुमच्याकडे होणार सी एस प्लस एस आर. हे होणार तुमच्याकडे रेडियस सी एस प्लस एस आर. म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स म्हणजे काय होते, पूर्ण टोटल रेडियस होते मुलांना. या सर्कलची जो इथं इमॅजिनरी सर्कल जो बनलेला आहे ती रेडियस होणार, जी आपण इथे लिहिली आर बरोबर सी एस प्लस एस आर. आता इथं जो हा रेक्टँगल तयार झाला, तुम्हाला रेक्टँगल दिसत आहे. व्हॉट इज द रेक्टँगल? पी क्यू एस सी. हा रेक्टँगल दिसला तुम्हाला पी क्यू एस आणि सी. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पी क्यू बरोबर काय आपल्याकडे मुलांनो सी एस आहे. अपोजिट साइड्स आर इक्वल्स. ह्या अपोजिट साइड झाल्या इक्वल्स. पी सी बरोबर काय होणार आपल्याकडे मुलांनो, हा क्यू एस होणार. पी सी बरोबर होणार आपल्याकडे क्यू एस. आता पी क्यू ची लेंथ तुम्हाला दिलेली आहे. पी क्यू किती दिली आपल्याला 2.1 मीटर. पी क्यू जर 2.1 मीटर असेल तर सी एस सुद्धा किती झाला आपल्याकडे 1.2 मीटर. म्हणजे आता आपल्याला इथून सी एस माहित आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे आता एस आर. आता हा एस आर आपण कसा काढू तर बघा इथं मुलांनो, हाऊ टू ड्रॉ दिस. इथे एक ट्रायंगल आपल्याला मिळाला. इन अ ट्रायंगल, हा एक इमॅजिनरी ट्रायंगल इथं बनला क्यू आर एस. हा ट्रायंगल मी काढला इथं. कन्सिडर द ट्रायंगल एस क्यू आर. आता इथं मी लिहितो मुलांनो साइन थिटा बरोबर. साइन थिटाची डेफिनेशन पहा काय आपल्याकडे. साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस काय झालं त्याच्याकडे क्यू आर. तर एस आर बरोबर काय झालं मुलांनो साइन थिटा इंटू क्यू आर. हे झालं आपल्याकडे एस आर. बरोबर आहे. म्हणजे आता याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1. आपण दोन व्हॅल्यू काढलेल्या आहे. सी एस ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे आणि एस आर आपण काढलेला आहे. आता एस आर बरोबर काय होणार आपल्याकडे बघा आता साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 37 डिग्री इंटू क्यू आर किती दिलेला आहे मुलांना आपल्याला एल व्ही दिलेला आहे आपल्याला 1.5 इंटू 1.5. म्हणजे हे उत्तर किती आहे आपल्याकडे बघा. साइन 37 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती 0.6 गुणेला 1.5 किती येते बघा. 0.6 गुणेला 1.5 म्हणजे 15 सेकंद 90. म्हणजे किती येणार मुलांनो बघा 0.6 गुणेला 1.5 म्हणजे 0.9 एस आर आपल्याकडे आलं. एस आर इज 0.9 मीटर. म्हणजे हे डिस्टन्स आपण फाइंड आउट केला आता किती 0.9 मीटर्स. बरोबर आहे. मग आता प्रॉब्लेम झाला म्हणजे आपल्याला एस आर माहीत झाला, सी एस माहीत झाला, म्हणजे रेडियस आपण काढू शकतो. तर इथे रेडियस लिहिलं मी. आता इथे लिहिता मी रेडियस बरोबर सी एस किती आपल्याकडे 1.2 प्लस एस आर झाला आपल्याकडे 0.9. दोघांची ऍडिशन करा. 1.2 प्लस 0.9 म्हणजे किती झाले मुलांनो 3 मीटर्स. म्हणजे रेडियस आपल्याकडे किती आली त्या सर्कलची. रेडियस आपल्याकडे आली त्या सर्कलची 3 मीटर. ही जी रेडियस आहे या सर्कल इथं जो रेडियस बनली किती रेडियस आहे ही आर बराबर 3 मीटर मुलांना. बरोबर आहे. तर आता आपण रेडियस काढलेली आहे. तर दुसऱ्या स्लाइडवर पहा आता. मग आता परत मी इथं डायग्राम काढतो मला समजण्यासाठी. हा रॉड काढला आपण व्हर्टिकल. हे हॉरिझॉन्टल रॉड. इथं हे व्हर्टिकल रॉड दिलेले आहेत आपल्याला असे. तर हा इमॅजिनरी ट्रायंगल तयार झाला.
हे सगळं आपण असं बनवलं मुलांना माहित आहे. बघा या डायग्राम मध्ये परत पी क्यू, पी क्यू, आर, एस आणि सी. इथून हे अंतर झालं आपलं आर, जे आपण काढला आता 3 मीटर. हा अँगल आपल्याला माहित आहे थिटा. पी क्यू बरोबर आहे सी एस. आता बघा ह्या आरच्या पोझिशनवर काय मुलांना हॉर्स अटॅच केलेला आहे. मग आता ज्यावेळेस ही मेरी गो राऊंड गोल फिरेल, हा जो हॉर्स दिसते याच्यावरती तुम्ही बसाल आणि हा हॉर्स फिरेल, तर हा जो व्हर्टिकल रॉड आहे याच्यामध्ये काय डेव्हलप होणार, टेन्शन. देयर इज अ डेव्हलपर टेन्शन. आणि हे टेन्शन कुठल्या दिशेला ऍक्ट होणार, वरच्या दिशेला. नंतर हा ज्यावेळेस सर्कल फॉर्म करेल तर एक सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार, जो कुठे जाणार, टुवर्ड द सेंटर. नंतर तुम्ही याच्यावरती बसाल तर तुम्हाला एक वेट राहील mg, जे ऍक्ट होणार खाली, आणि अवे फ्रॉम द सेंटर ह्या दिशेला ऍक्ट होणार फोर्स सेंट्रिफ्युगल्स. तर याची एक मी तर फ्री बॉडी डायग्राम काढतो. बघा या पोझिशन साठी, आर साठी, आय ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम फॉर दिस पर्टिक्युलर पोझिशन. ह्या आर साठी इथं जो हॉर्स आहे म्हणजे टेन्शन झाला ऍक्ट वरच्या दिशेला, या दिशेला ऍक्ट झाला सेंट्रिपिटल फोर्स, याला बॅलन्स करण्यासाठी इकडून झाला सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि खाली ऍक्ट झाला त्याचा वेट mg. तर बघा इथं आय ड्रॉ दिस पॉइंट. इथं हा पॉइंट घेतला मी आर. असं इन्क्लाइन काय ऍक्ट झालं मुलांनो, टेन्शन टी. या हॉर्सवर जेव्हा आपण बसलेलो आहे तर खाली व्हर्टिकल डाऊनवर्ड मध्ये ऍक्ट झालं वेट mg. बरोबर आहे. अशी फ्री बॉडी डायग्राम मी तिथं काढलेली आहे. ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम. हा पॉइंट आपला आर आहे जिथं हॉर्स दिलेला आहे. मग आता हा अँगल आपल्याला दिलेला आहे मुलांना इथं थिटा. समजा फॉर एक्झाम्पल मी जर असं एक ड्रॉ केला, हा थिटा आहे, तर अपोजिट अँगल्स आर सेम, तर हा अँगल सुद्धा किती होणार, थिटा होणार, कारण हा अँगल आपल्याला दिलेला आहे थिटा. तर हा सुद्धा काय झाला, थिटा अँगल्स. येस ऑर नो? यस. हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे अगोदर. वी ऑलरेडी सी ऑल दिस कन्सेप्ट. येस ऑर नो? यस गाईस. तर बघा इथं आता म्हणजे हा अँगल सुद्धा किती झाला मग, थिटा. मग आता हा कन्सेप्ट आपण ड्रॉ केलेला आहे, आपल्याला माहित आहे की हा फोर्स जो आहे हा किती होतो मग, टी साइन थिटा. वरते जो फोर्स ऍक्ट होणार हा किती होणार आहे, टी कॉस थिटा. ह्या दिशेला जो फोर्स ऍक्ट होणार अवे फ्रॉम द सेंटर, कुठला फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, जो किती असणार आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर. दिस इज द टेन्शन टी, जे इन्क्लाइन टेन्शन टी जे झालाय रिझॉल्व दोन कंडिशन मध्ये, एक टुवर्ड द सेंटर आणि एक अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि त्या हॉर्सचं वेट खाली आलं mg, त्याच्यावरती आपण बसलो, आपलं वेट झालं ऍक्ट खाऊन डाऊनवर्ड mg गाईज. मग आता बघा इथे एकदम सिंपल कंडिशन्स. आता टी कॉस थिटा जो आहे, टी कॉस थिटाला कोण बॅलन्स केलं, mg ने. बरोबर आहे. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. नंतर टी साइन थिटा जो आहे मुलांनो, टी साइन थिटा, टी साइन थिटाला कोण बॅलन्स केलं, सेंट्रिफ्युगल फोर्सने, जो आपल्याकडे आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. म्हणजे टी साइन थिटाला बॅलन्स केलं सेंट्रिफ्युगल फोर्स, अपवर्ड फोर्स बॅलन्स केला कशाने, या डाऊनवर्ड फोर्सने. बरोबर आहे. आता हे व्हॅल्यू कसे काढले तुम्हाला माहित आहे, बाय द डेफिनेशन ऑफ साइन थिटा आणि कॉस थिटा, जे आपण ऑलरेडी शिकलेलो डेरिव्हेशन मध्ये. एस आर काढला आपण आणि हा वरचा फोर्स काढला आपण. टुवर्ड द सेंटर जो सेंट्रिपिटल फोर्स आला टी साइन थिटा, आणि mg ला बॅलन्स करण्यासाठी टेन्शन फोर्स डेव्हलप झाला टी कॉस थिटा. म्हणजे हा टेन्शन डिवाइड झाला दोन फोर्स मध्ये, टी साइन थिटा आणि टी कॉस थिटा. टी कॉस थिटा वरच्या दिशेला गेला आणि टी साइन थिटा टुवर्ड द सेंटर गेला. टी साइन थिटा म्हणजे काय, आपला सेंट्रिपिटल फोर्स जो ऍक्ट झाला टुवर्ड द सेंटर, आणि याला बॅलन्स केलं कशाने, सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज ऍक्ट अवे फ्रॉम द सेंटर्स. आता हे दोन फॉर्म्युले आपण काढले मुलांनो. आता इथं बघा, हाऊ कॅन यू सॉल्व द प्रॉब्लेम नाऊ. आता इथं कारण मी डिवायडिंग इक्वेशन 2/1, डिवायडिंग इक्वेशन 2/1. तर 2/1 ने डिवाइड केलं म्हणजे काय आलं आपल्याकडे, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा बरोबर
एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी. तर हा टी कॅन्सल झाला, हा एम सुद्धा कॅन्सल झाला. साइन थिटा अपॉन कॉस म्हणजे काय होते मुलांनो, टॅन थिटा. आणि इथं येणार आपल्याकडे आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. येस ऑर नो? येस गाईज. मग आता बघा, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 3, बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइडवर घेतो याला. सो टॅन थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर अपॉन जी, हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता आपल्याला माहित आहे ओमेगा म्हणजे काय होते मुलांना, 2 पाय एन. हा फॉर्म्युला आपण शोधला होता. ओमेगा म्हणजे काय होते, 2 पाय एन. आणि इथं फ्रिक्वेन्सीज आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे. तर कसं होणार सॉल्व बघा. टॅन थिटा, ओमेगाची व्हॅल्यू पुट केली आपण 2 पाय एन त्याचा स्क्वेअर आर अपॉन जी. बघा टॅन थिटा त्याचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर आर. जी ची व्हॅल्यू किती दिली रे आपल्याला, जी ची व्हॅल्यू दिली आपल्याला पाय स्क्वेअर. इथं पुट केला मी पाय स्क्वेअर. मग आता बघा इथं काय कॅन्सल झाला, हा पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. आता आपल्याला विचारले फ्रिक्वेन्सी म्हणजे एन स्क्वेअर बरोबर आपण लिहू आता टॅन थिटा भागीला 4 आर, बरोबर आहे मुलांनो. तर एन बरोबर काय झालं मग, अंडर रूट टॅन थिटा अपॉन 4 आर. तर एन बरोबर आपल्याकडे झालं आता टॅन, व्हॅल्यू पुट करा. टॅन आपल्याला दिलेला आता थिटा, टॅन थिटा किती दिला आपल्याला 37 अपॉन 4. नंतर आर ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे मुलांनो, आपण आर फाइंड आउट केला. आर किती आला आपल्याकडे 3 आलेला आहे. इथं व्हॅल्यू पुट केली आपण 3. येस ऑर नो? येस. तर बघा आता हाऊ कॅन यू सॉल्व द रिमेनिंग प्रॉब्लेम. सो एन इज इक्वल टू, आता लॉग टेबल मधून तुम्ही याची व्हॅल्यू पाहू शकता. टॅन 37 ची भागीला 4 × 3, बरोबर आहे. तर या सगळ्यांचं उत्तर आपल्याकडे येते मुलांनो टॅन 37. हे व्हॅल्यू बघितली जर तुम्ही तर तुमच्याकडे येते टॅन 37 ची व्हॅल्यू 3. टॅन 37 ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन 4 × 3. हा 3 सुद्धा कॅन्सल झाला आपल्याकडे. येस ऑर नो? यस. नाही, 37 डिग्रीची व्हॅल्यू येते तुमच्याकडे 3 अपॉन 4. म्हणजे बघा इथं लिहितो मी टॅन 37 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याकडे येते 3/4. ओके. तर आपल्याकडे मग बाकी राहिलं याच्यामध्ये उत्तर 1 अपॉन 4 × 4. एन इज इक्वल टू 1 अपॉन 4, राईट. 4 चौक 16, 16चा स्क्वेअर रूट किती येऊन जाणार मुलांनो, बाहेर 4 येणार. म्हणजे एन बरोबर आपल्याकडे आलं किती, 1 अपॉन 4. 1 अपॉन 4 ला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला किती फ्रिक्वेन्सी मिळेल. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? द फ्रिक्वेन्सी इज 0.25 रिव्हॉल्युशन पर सेकंड. म्हणजे त्या पाळण्याची फ्रिक्वेन्सी किती आहे मेरी गो राऊंडची, 0.25 रिव्हॉल्युशन पर सेकंड. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ मेरी गो राऊंड्स. ओके. तर आपण एकच प्रॉब्लेम पाहू आपण आज. वी हॅव नॉट डिस्कस द सेकंड न्यूमेरिकल. सेकंड न्यूमेरिकल जे आहे आपण ते उद्या डिस्कस करू. ओके. सो आय स्टॉप हिअर गाईज.